तर मित्रांनो, या देशातली सर्वात टेस्टी मॅगी, देशातली नाही, या पृथ्वीवरची सर्वात टेस्टी मॅगी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तुम्ही पण बनवून नाही अशी खावा सर्वात टेस्टी मॅगी. तर चला. तर नमस्कार मित्रांनो, वापस पुन्हा एक नवीन ब्लॉगमध्ये. तर कशात तुम्ही सर्व ते कमेंट करून मला नक्की सांगा. तर आज मी 116 दिवसानंतर आज ब्लॉग शूट करायला लागलो आहे आणि तुमच्यापर्यंत ही व्हिडिओ येईल 116 दिवसानंतर. काय नाही, थोडं समजून घ्या. तर काय नाही, असेच खूप प्लॅन बनलेले की इकडे जाऊ तिकडे जाऊ, ब्लॉग बनवू, असे करू तसे करू, पण मित्र असे आहेत की एक पण प्लॅन सक्सेसफुली नाही होत. आज जाऊ, उद्या जाऊ, संध्याकाळी जाऊ, एक पण नाही होत. तर आज असं स्टार्टिंग करतोय. तर मित्रांनो, या देशातली सर्वात टेस्टी मॅगी, देशातली नाही, या पृथ्वीवरची सर्वात टेस्टी मॅगी आज तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे. तुम्ही पण बनवून नाही अशी खावा सर्वात टेस्टी मॅगी. तर चला बनवूया. मॅगी आणलेली आहे इथे, तुम्हाला दाखवतो कसं बनवतं. तर आजचा ब्लॉग मॅगी ब्लॉग. तर सर्वात पहिले आपल्याला लागेल एक कांदा, छोटा कांदा, एक कांदा, कोथिंबीर, मिरची, ते पण घेऊ. आपल्या चॅनलवरती आहे पहिली अशी व्हिडिओ असेल की मी काहीतरी तुम्हाला बनवून दाखवतो आहे. तर काय करणार, काही दुसरं आपल्याला ऑप्शन नाही आहे, बाहेर जायला पण जाऊ नाही शकत, तेव्हा मॅगी तर बनवूया, दाखवतो. देशातली बदल पृथ्वीवरती सर्वात सुंदर मॅगी बनवायला आपल्याला कांदा लागेल, कोथिंबीर घेतले, मॅगी. आणि ज्यांना माहिती नसेल, मी एक मोठा शेफ पण आहे. अर्धे कसे 5 स्टार असतात, 7 स्टार असतात, पण मी 10 स्टार शेफ आहे. 10 स्टार असतात ना, त्याचं उदाहरण आहे चाकू. हे फक्त 10 स्टार असतात ना, त्यांच्याकडे असतात. 10 स्टारवाल्यांजवळच असतं, बाकी कोणच्याकडे भेटणार नाही. तर चला सुरू करूया. मित्रांनो, आपण गॅसवरती पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात आपल्याला मॅगी टाकून मसाला अलग करून ठेवला आहे, मॅगी अलग करून ठेवली. ही मॅगी याच्यात टाकू. चुरा नाही करायचा, चीज टाकली, चुरा केला तरी होईल. बुक्का असतो तो पण पैसे दिले जाईल, असं थोडी. मॅगी शिजते जाऊ परत आपण कांदा कापून घेऊ मस्तपैकी. तुम्हाला कांद्याची स्पीड दाखवतो मी, किती स्पीडने कापतो बघा, फक्त तुम्ही बघा. कसं मित्रांनो, बघितलं ना, एका चुटकीत कांदा कापला. पण मित्रांनो, एक गोष्ट समजत नाही, चुटकीत कापा की 10 मिनटं लावा की किती पण मिनटं लावा, डोळ्यात पाणी येतोच, कांदा धुमतोच. कसा काय माहिती. चला, मॅगी आपली शिजलेली आहे, ती एका टोपमध्ये काढून घेतो आणि पुढची प्रोसेस काय ती तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे बघा, अशी मॅगी काढून घेतली आहे. मित्रांनो, याच्या पुढे तुम्हाला दाखवतो, डायरेक्ट इकडे दाखवतो कॅमेरा करून. जास्त टाइमपास नाही करणार आपण, पटापट बनवूया. चला, कॅमेरा इकडं फिर, असं. पहिलं तर गॅस चालू करू. त्याला तेल टाकू, याच्यात तेल. आणि मित्रांनो, ज्या आपण मॅगीमध्ये जे मसाले टाकणार आहोत, ते मसाले 2 ते तुम्हाला इकडे नाही भेटणार, बाहेर देशात पण नाही भेटणार, कारण की मी येमिनी चंद्रावरून मागवले, तर तुम्हाला नाही भेटणार. तुम्ही आपले साधे मसाले टाकू शकता. तर त्याला बाकी तेलात आपण टाकूया आता कांदा. कांदा टाकल्याच्या नंतर स्पेशल मसाला, मसाला टाकायच्या नंतर एकदम मिक्स करू. मग असं काय आपले मसाले ते झाले, मिक्स करू. कांदा पूर्ण करपलाय, त्याच्यात आपण टाकूया आपली मॅगी.
करू. 1 मिनटं थोडं थांबा, एक हाताने करा जमत नाही तर दाखवतो. तुम्ही साईडला बसून बघा. मॅगी टाकली आहे, आता त्याच्यात मॅगी मसाला टाकू. आणि अजून एक मॅगीवाल्यांनी कुठला तरी मसाला दिला आहे, माहिती कुठला. आपली मॅगी, त्याच्यावर आता कोथिंबीर टाकू. कोथिंबीर कधी पण हाताने टाकायची. आणि मित्रांनो, एक गोष्ट राहिली जे की आहे मीठ. तर मीठ तुम्ही स्वादानुसार टाका, वरून टाका. एकदा वापस पूर्ण मिक्स करू. तर मित्रांनो, मॅगी आपली झालेली आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता. तर थांबा, आता प्लेटमध्ये काढून दाखवतो. मित्रांनो, आपली मॅगी झालेली आहे. हा ब्लॉग बघितल्याच्या नंतर 1-2 जण मला कॉल करून सांगतील आम्हाला बोलवलं नाही. तुम्हाला बोलवणार पण नाही, नालायकांनो. 1-2 जण आहेत ना, त्यांच्यात पायी आपले खूप सारे ब्लॉग मिस झालेत आणि प्लॅन पण इकडे जायचं तिकडे जायचं फिरायचं कॅन्सल व्हायला लागलेत. तर नालायकांनो, सुधारा जरा. मित्रांनो, कशी दिसते मॅगी, एकदम सुंदर. तर खाऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, खरं सांगतोय, खूप टेस्टी मॅगी झालेली आहे. तुम्हाला खोटंच वाटेल तरी, पण खरंच टेस्टी मॅगी झाली. टेस्टी मॅगी होणारच, कारण की या पृथ्वीवरची सर्वात टेस्टी मॅगी बनवलेली आहे, तर टेस्टी लागणारच. संपवली, एक नंबर. तर मित्रांनो, कशी आवडली तुम्हाला या पृथ्वीवरची सर्वात टेस्टी मॅगी कशी बनवतात हे बघून? तर मित्रांनो, बस एवढंच. तर व्हिडिओला लाईक करा, आणि लाईक केल्याच्यानंतर एक हाईप ऑप्शन येईल, ते हाईप पण करा. त्याच्यावरून मला मोटिवेशन येईल की हा माझे व्हिडिओ बघतात खूप जण आणि त्यांना आवडतात ना. त्याच्यानंतर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बस एवढ्यासाठी एवढंच. आणि कमेंट करून नक्की सांगा कसा होता हा ब्लॉग. आणि चला, तर वापस पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तर टाटा, बाय बाय. सर्व झालं, पण हे साफ कोण करेल?